नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मनीषाज बॉयस या चॅनलवरती। आज आपण कृष्ण जन्माची संपूर्ण कहाणी ऐकणार आहोत। द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते। तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते। तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात, हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे। तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे। ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल। भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते। त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते। कंस हा जनतेवर खूप अन्याय अत्याचार करायचा। त्यांच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्यांचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवतो। कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझा पापाचा घडा नक्की भरेल, तो माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो। तेव्हाच कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते। देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती। तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील। तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल। तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू, मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल। मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो। मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, म्हणून मी देवकीला माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार। तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस। मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावरून बसवून सोडायला निघतो। देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दागिने दिलेले असतात। कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत मारत रथावरून जात असतो। तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते। हे कंस, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे, कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगाच तुझा वध करणार आहे। ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो। मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही। कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको। मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन, पण माझ्या पतीस मारू नको। मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो। यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असे वागू नको। तुला हवे तर मला बंदी बनव। पण कंस दोघांची काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो। देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात। व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी म्हणून राहावे लागत आहे। मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे। यावर वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस। तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे। तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे।
एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव, आमचे याच्यापासून रक्षण कर. मग काही कालांतराने देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानी पडते. मग देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा हे देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात. योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते. मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्या समोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात, हे वासुदेव, मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दृष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे. असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात. मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरे गाढ निद्रेत जाऊ लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात. यमुनेला श्रीकृष्णांच्या चरणाचा स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. कृष्णाचे सर्व अघात लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे. हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेल. यावर राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव, यशोदा आता गाढ झोपेत आहे. मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो. वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊ जातात. वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात. सर्व पहारेकऱ्यांना देखील जाग येऊ लागते. मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात. वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्याने जन्म घेतला नाही. विधीचे विधान बदललेले आहे.
पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसाला म्हणते, कंस, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे, मग हिला का मारतो आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी, मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.